जादू पाहायला मिळालं. मॅजिक पूर्णपणे फक्त चेंडूला सोडून दिला गेला आणि त्यानंतर पाहिला गेलं तर लेग बायच्या स्वरूपातील एक धाव. आणि पाहिला गेलं तर स्लोअर बॉलचे जेव्हा स्लोअर बॉल हाताळतात तेव्हा मात्र एका खेळाडूची आठवण येते, ड्वेन ब्रावो. स्लोअर वन स्पेशलिस्ट म्हणून ओळखला गेला. यावेळेस फुल टॉस आहे, सरळ बॅटने चेंडूला पाठवलं जातंय सीमा रेषेच्या बाहेर. यावेळेस मात्र सरळ बॅटने पाहायला मिळतोय, काय बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. पूर्णपणे समीकरण बदलताना पाहायला मिळालं, इक्वेशन चेंज होताना पाहायला मिळतंय. ताकद नजाकत या चेंडूवरती पाहायला गेलं तर स्ट्रेट फॉरवर्ड केलेला चेंडू आणि त्यानंतर बॅट स्विंग चांगली झाली. हा षटकार गोलंदाजाला कुठेतरी कमबॅक करायला हवं, काहीतरी पाहिलं गेलं तर करावं लागेल कुठेतरी. यावेळेस देखील पाहिला गेलं तर ऑफ स्टंप वरून मोठा फटका, लॉंग लेगच्या बाहेर फटका खेळला जातोय. फ्रंट फुटला येऊन विरोधी संघाला बॅक फुटला घालवलंय. यावेळेस मात्र काही फटका झटका देऊन जातोय. पूर्णपणे कलात्मक, रचनात्मक, अद्भुत, अफुल्लातून स्ट्रोक हा षटकार मात्र येताना पाहायला मिळतोय. 6चा पाडा जसा पाठ आहे, पाहायला गेलं तर दत्ता मोहिते, दहशत आणि दरारा याचं दुसरं नाव दत्ता मोहिते. लेजेंड नक्कीच सर ही पदवी यांच्या नावासमोर मात्र लावली जाते आणि नक्कीच दहशत आणि दरारा निर्माण केलाय 2 चेंडूंवरती पूर्णपणे. येस, श्रेयश आहे तर दत्ता मोहिते दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय. आतापर्यंत पाहिला गेलं तर फुलटा चेंडू यावेळेस ऑफसाईडच्या दिशेने. आतापर्यंत लेग साइडला पाहिला गेला होता. पहिला षटकार स्ट्रेट फॉरवर्ड होता, त्यानंतरचा लॉंग लेगच्या बाहेर आणि यावेळेस मात्र पाहिला गेलं तर एक्स्ट्रा कव्हर रिजन च्या बाहेर येताना पाहायला मिळतोय. पूर्णपणे हॅट्रिक पाहायला मिळते. षटकार मात्र पाहायला मिळतोय. दीपक जांभळे कुठेतरी गोलंदाजी करत असताना चुकी होते. श्रेयश कडे पाहिलं गेलं तर 7 चेंडू 24 धाबा, काय बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. पूर्णपणे पाहिला गेलं तर 300 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने बॅटिंग करताना पाहायला मिळतोय.